नमस्कार मंडळी, मी जान्हवी. मंडळी पुन्हा एकदा मिळाले भुलेश्वर मार्केट मध्ये. आज आपण जाणार आहोत श्री जलाराम आशिष या शॉप मध्ये. पुन्हा एकदा त्यांचं सुंदर कॉटनचं कलेक्शन बघायला. खूप सुंदर साड्या येतात त्यांच्याकडे. अगदी तुम्हाला असा विचार पडेल की ही साडी घेऊ की ती साडी घेऊ. मटेरियल बघायला गेला तर मलबेरी कॉटन, मलमल कॉटन, मलच्या प्युअर कॉटनच्या साड्या असतात ना त्या, चंदेरी म्हणा, मस्सराइज कॉटन म्हणा किंवा मस्लिन, एक धागा मस्लिनचा, एक धागा कॉटनचा, एक धागा लिननचा, एक धागा कॉटनचा, अशा मिक्स व्हरायटी पण भरपूर आहे. सिल्कचा एक धागा आणि एक कॉटनचा धागा. सुंदर, म्हणजे तुम्ही डेली वेअर साठी सुद्धा वापरू शकता, ऑफिस मध्ये जाण्यासाठी सुद्धा सुंदर साड्या आहेत आणि फंक्शन साठी सुद्धा सुंदर कलेक्शन आहे. पुन्हा एकदा आपण श्री जलाराम आशिष या शॉप मध्ये जाऊया, साड्यांचं कलेक्शन बघून घेऊया. आणि अजून एक महत्त्वाचं सांगायचं झालं तर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसाल तर नक्की करा. सबस्क्रिप्शन फ्री आहे. तुम्ही सबस्क्राईब केला तर मला माझ्या चॅनलला खूप मोठा सपोर्ट भेटतो आणि माझे नवीन व्हिडिओ जे येतात ते पण तुम्ही बघू शकता. तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये ते येत जाईल. इथे येण्याचा मार्ग सांगते. इथे येण्यासाठी ना मी भुलेश्वर मार्केट मध्ये आली आहे आणि याचा पूर्ण डिटेल ऍड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते आणि गुगलची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते. ती नक्की चेक करा. त्यांचा कॉन्टॅक्ट डिटेल सुद्धा देते, तो सेव्ह करा. त्याच्यामुळे त्यांच्या साड्यांचे नवीन अपडेट तुम्हाला मिळतील. आता बघा माझ्या पाठी मुंबईचं पांजरापोळ कंपाऊंड आहे. आपण इथे जाऊया. इथेच आतमध्ये त्यांचं शॉप आहे आणि चला साड्यांचं कलेक्शन बघून घेऊया. तर मंडळी सांगितल्याप्रमाणे आपण पोहोचलेलो आहोत श्री जलाराम आशिष या शॉप मध्ये आणि आता काय व्हरायटी आहे दादांकडे आपण ती सगळी जाणून घेऊया. चला व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार सुनील भाई. नमस्ते। आज व्यूअर्स के लिए क्या नया कलेक्शन लाए? अभी तो राइट नाउ जो ऑल टाइम बेस्ट जो हम लोग बनवा रहे हैं वो एक रेडी है और एक पर्टिकुलर 4-5 वैरायटी ऐसे इंक्लूड किए जो लॉन्ग टर्म चलेंगे और कॉन्सेप्ट वाइज जो सूदिंग फैब्रिक जो हमारा यूएसपी है कि भाई कॉटन कंफर्टेबल होना चाहिए, वो उसके अकॉर्डिंगली सब न्यू प्रिपेयर किया है. ओके. स्टार्टिंग विथ ये पर्टिकुलर एक हा व्हरायटी है, रेग्युलर बेसिक वेअर आहे, गडवाल साडी आहे, त्याला ब्लेंड फॅब्रिक, इट्स नॉट प्युअर कॉटन. हे बेसिक वर्क आहे, मशीन वर्क आहे, पण ते क्रॉस स्टिच वर्क आहे. एकदम छान पॅटर्न आहे. 500 ला आहे. डिझाईन एकदम छान दिलेली आहे, मशीन वर्क आहे आणि हलकीशी जरी बॉर्डर आहे याला आणि पदराला खाली नॉर्मल रनिंग पल्लू आहे, तरी पण ते गिफ्टिंग साठी आणि रेग्युलर ड्रेसिंग साठी अप्रोप्रिएट आहे. हो, कलर पण छान वाटतोय हा मँगो कलर. याच्यात कलर्स अजून असतील. कलर 5-6 कलर आणि क्रॉस कलर्स येतात त्यामध्ये. हे बाहेर लावलेलं आहे ना, सगळे कलर त्यामध्येच आहे. त्यामध्ये वेगळी बॉर्डर आणि डिझाईन कॉन्सेप्ट चेंज होऊन जातात आणि फक्त बॉर्डर चेंज होते. आजचा कपडा सेम राहणार आणि हे असं वाटतंय कडक पण सॉफ्ट आहे फॅब्रिक. धुतल्यानंतर हे अजून सॉफ्ट होईल ना? नाही मॅम, ऍक्च्युली 2 वेळा उघडली ना तर सॉफ्ट होऊन जाणार. अच्छा. हा, त्याला काही गरज नाही. नॉर्मल स्टार्चची पण गरज नाहीये. नॉर्मल रेग्युलर ऍज अ रुटीन वेअर आहे. जे रेग्युलर मुलं ऑफिस वेअर पर्स्पेक्टिव्हच आहे, पण ते काही ब्लेंड आहे, प्युअर कॉटन नाही. ओके. टसल्स पण दिलेले आहेत याला. हा, टसल्स पण आणि प्राइस काय असेल याची? 500 ची रेंज आहे. 500 मध्ये सुंदर व्हरायटी भेटते आपल्याला मिक्स कॉटन मध्ये. एक ही पॅटर्न आहे, एक नवीन पॅटर्न आली आहे. ह्यामध्येच हे सेम कापड त्याने क्रॉस स्टिचचं एलिफंटचं वर्क आहे, मशीन वर्क. हे पण एकदम सुंदर आणि लाईट वेट आहे. मेनली तर लाईट वेट, याच्यापेक्षा लाईट वेट आहे. त्याला बॉर्डर एकदम छोटी केली आहे म्हणून. डिसेंट सोबर आणि सगळे सोबर कलर्स येणार. सोबर म्हणजे एकदम लाईट पेस्टल कलर. ज्यांना एकदम सोबर कलर आवडतात त्यांना अप्रोप्रिएट वाटणार. हा पदर आहे ना? हा. आणि ऑल ओव्हर अशी ही त्याला पण सेम अगोदरची व्हरायटी बघितली ना, त्यामुळे सेम तशीच इम्प्लिमेंटेशन आहे, पण ते फक्त त्याचं वर्क एकदम नाजूक वर्क आहे. जास्त वर्क छान आहे. वर्क छान आहे. आणि ब्लाउज पीस आहे याच्यामध्ये? हा, ब्लाउज पीस यामध्ये पण. ओके. ब्लाउज पीस मोस्ट प्रॉब्ली सगळ्यामध्ये प्लेनच राहणार. असे राहते, हे प्लेन राहणार. ओके. आणि काय रेंज असेल? हे 600 ची आहे. 600. ओके. छान वाटतं हा पण पीस. आणि यामध्येच एक पूर्ण साडी प्लेन आहे. त्याला पेटणी पल्लू आहे, मंडला आहे पर्टिक्युलरली. त्यामध्ये मोर आहे. त्यामध्ये हे चंदेरी कॉटन ब्लेंड आहे, हे पण मिक्सच आहे. पण त्यामध्ये एक बेस्ट पार्ट आहे, मीनाकारी पल्लू आहे पदराला, विविंग आहे. आणि ते ब्लाउज त्याचा कॉन्ट्रास्ट आहे, प्लस बुटी पण आहे यामध्ये. ओके. ब्लाउज हा, असं बुटी पण आहे त्यामध्ये. हे कॉन्सेप्ट पण एकदम बेस्ट आहे. हो, मस्त आहे.
म्हणजे चंदेरी कॉटन मध्ये आपल्याला पैठणीचा पल्लू भेटतोय. काय रेंज असेल याची? हे 800 ची आहे. 800. कलर्स याच्यात किती? कलर्स मध्ये मोस्ट प्रॉब्ली 5-6 कलर येते, सगळे यामध्ये क्रॉस कलर्स येणार. ओके. आणि हे पदर पण वेगवेगळे येते. अच्छा, ही डिझाइन डिझाईन पदरची वेगवेगळे पण येणार. एकत्र कलर मध्ये युनिफॉर्म पाहिजे तर युनिफॉर्म पण भेटेल. ओके. आणि मूविंग अहेड, हे प्युअर कॉटनचे रेंज आहे. ये रेग्युलर स्टार्टिंग रेंज आहे 650. नॉर्मल प्युअर कॉटन, प्युअर मल आहे. हा, मल कॉटन. हा, पटोला इक्कत एक से हा इक्कतची डिझाइन आहे. नॉर्मल प्रिंट आहे लेकिन क्वालिटी एकदम बेस्ट. प्युअर कॉटन 100 क्वालिटी एकदम बेस्ट काउंट आहे. 650. ये 650 स्टार्टिंग रेंज आहे. ओके. हे उन्हाळ्यात पण घालायला खूप सुंदर साड्या आहेत. प्युअर मल कॉटनच्या साड्या. ह्याच्यात पण प्रिंट्स आपल्याला वेगवेगळी जे मी दाखवते हे सगळे वेगवेगळे सिंगल प्रिंट येणार. यामध्ये बाटिक किती आहे. सॉफ्ट आहे हा कपडा. हे मोस्ट प्रॉब्ली अजरक प्रिंट आहे, बाटिक आहे. सगळं फॅन्सी प्रिंट्स येणार त्यामध्ये. सिंगल प्रिंट्स येतात. यामध्ये पण सगळ्यामध्ये 2-3 कलर्स आहेत. सॉरी, हा हे सगळं मल कॉटन कॅटेगरीज आहे. मल कॉटन कॅटेगरीचा. म्हणजे या वेगवेगळ्या डिझाईन्स आपल्याला भेटणार आहेत मल कॉटन मध्ये. हे पण ऍक्च्युअली मलच आहे. वा, हे पण एक सुंदर आहे. यामध्ये काही लोकांना एकदम युनिक डिझाईन पाहिजे युनिक असेल डिझाईन हवी असेल तर तर हे करेक्ट. पण पॅटर्न छानच आहे. हे पण मल कॉटनचा आहे, पण 650 ची रेंज आहे. ह्याच्यावर चिकनचं ब्लाऊज वगैरे व्हाईट मध्ये किंवा यामध्ये तुम्हाला इनिशियली सॉरी ऍक्च्युली यामध्ये तो ब्लाऊज अगोदर वेगळं दिलेलंच आहे. एकदम फॅन्सी कॉन्ट्रास्ट ब्लाऊज दिलेला आहे. हा पदर आणि हा इंडिव्हिज्युअल ब्लाऊज आहे. वा, हे तर सुंदर प्रत्येक डिझाईनला इंडिव्हिज्युअल ब्लाऊज दिलेला आहे. छान वाटतं. यामध्ये पण इंडिव्हिज्युअल ब्लाऊज येणार. हा पदर आणि हा बाटिकचा ब्लाऊज. सिंगल डिझाईन वेगवेगळे यामध्ये कॉन्सेप्ट रेग्युलर राहतात म्हणून. अच्छा, मग याची प्राइस काय असेल? आपण ही ब्लॅक 650. येस 650 मध्ये बघा ही सुंदर प्रिंटचं महत्व आहे ऍक्च्युली ते फॅब्रिक त्याप्रमाणे सेम कॅटेगरीचा कॉन्सेप्ट आहे. पदर पण छान वाटतोय बघा. मल कॉटनची साडी आहे आणि हा ब्लाउज पीस असा येणार आहे. सुंदर आहे एकदम. प्रिंट छान वाटते. एक ही कॉन्सेप्ट आहे पर्टिक्युलरली 900 ची आहे. ओनली इंडिगो. यामध्ये ब्लॅक आणि चॉकलेट कलर बनवतात, पण आता रेडी मध्ये खाली फक्त इंडिगोच आहे. इंडिगो आहे. यामध्ये इंडिव्हिज्युअल सिंगल डिझाईन येणार. हे टिपिकल एकदम कॅटेगराइज्ड आहे. या लोकांना ऑफिस वेअर साडी पाहिजे. करेक्ट. आणि हे हँड प्रिंट आहे, प्लस त्याचं कापड पण एकदम बेस्ट आहे. पश्मिना बॉर्डर म्हणतात. एकदम कम्फर्टेबल वेअर आहे. और हे काय बॉर्डर काही बेंड नाही होणार, रोल पण नाही होणार. तसं आहे लॉजिकली बॉर्डर प्रमाणे एकदम बेस्ट वेअर आहे. यामध्ये असं बुटी स्टाईलचे डिझाईन येणार. सिंपल, सोबर और एकदम क्लासी. 5 डिझाईन आहे. 5-6 डिझाईन येतात. रिकरिंग डिझाईन येतात. इंडिगो मध्ये हा 5-6 डिझाईन आपल्याला भेटणार आहेत आणि ही मस्त बॉर्डर दिली आहे त्याला. ह्याची प्राइस काय म्हणाला? हे 900 ची आहे. 900. हा, याचा पदर पण अप्रोप्रिएट डिझाईन अकॉर्डिंगली येणार. हँड प्रिंट आहे आणि याला ब्लाउज पण एकदम डिसेंट दिलेला आहे. प्रिंट प्रमाणे ब्लाउज. ओके. असं एम्बॉस प्रिंट येणार. प्रिंट छान प्रमाणे वाटतं हा ब्लाउज. पण. ह्याच्यावर काही महिलांना कसा ह्याचाच ब्लाऊज आवडत असेल, नाही तर चिकनचा अप्रोप्रिएट आहे. छान वाटेल ह्याच्यावर. रॉयल ब्लू ला तर सगळं फ्रेंडली आहे, तरी पण ते मिसमॅच करू शकतात. मुव्हिंग अहेड, एक हे हँडलूम मध्ये इक्कत आहे. प्युअर कॉटन. खाली फक्त यामध्ये काय ब्लाऊज नाही आहे. ओके. क्वालिटी एकदम बेस्ट आहे. प्रीमियम साडी आहे. हे विविंग बॉर्डर आहे पूर्ण आणि पूर्ण लाइनिंगचं इक्कत साडी आहे. त्याला इक्कत साडी म्हणतात. इक्कतची साडी. एकदम लाईट वेट आहे ही साडी. म्हणजे तुम्हाला याचा फील कळत असेल कॅमेरामध्ये. आणि असं वजनी बघाल तर एकदम लाईट वेट आहे. छान वाटते ही पण साडी. यातलाच एक कलर आपण इथे बघू शकतो. हा किती सुंदर कलर आहे. ब्राईट कलर आहे एकदम. आणि काय प्राइस बोलला त्याची? हे 900. अगेन पण त्यामध्ये फक्त ब्लाउज पीस नाहीये. ब्लाउज पीस फक्त ब्लाउज पीस नाहीये. करेक्ट. नेक्स्ट काय बघतो आपण? हे पण प्युअर इक्कतच आहे. हे स्पेशल ओनली ग्रे कलर, नो अदर कलर. एकदम टिपिकल ऑफिस वेअरच आहे. हा मसराईज प्युअर मसराईज कपडा आहे.
आणि हे हँडमेड आहे प्युअर. ओके. पूर्ण बुट्टी आणि हा हँडलूमची बॉर्डर आहे. हे पण हँडमेड आहे, हँडमेड आहे. येस, जेन्युअनली हँडमेड आहे. बरोबर. असं वाटतं ग्रे कलर एकदम रिच लुक देतोय. क्वालिटी वाईज आणि ऍक्च्युली यामध्ये पण काय लोक हे जज करतात, घडीवरून जज करतात, पण ऍक्च्युली ते घडीवरून जज करून ना रोज 2-3 वेळा उघडली एकदम सॉफ्ट होऊन जाणार. सॉफ्ट होऊन आणि नंतर काळजी गरज नाहीये. नॉर्मल वॉशिंग मशीन वर टाकू नका, बस फॅब्रिक वाईज एकदम क्लास सारी. आणि याची डिझाईन बदलत राहील? नाही, याचं डिझाईन नाही बदलणार. हे प्रॉमिनंट आहे, पोचनपल्ली बॉम्बिन एकदम टिपिकल आहे, एकदम कल्ट आहे. याचा चेंज नाही. आणि कलर सेम राहील. जास्त करून तर ग्रेच कलर प्रॉमिनंट आहे, कारण का ते क्वालिटी गेटअप जास्त आहे. कॉटन साडीमध्ये काय रुलर आहे, ग्रे आहे, ब्लॅक, बेज हे सगळे कलर्स एकदम प्रॉमिनंट राहतात. त्यामध्ये काय चेंज घेऊन उपयोग नाही. गेटअप यामध्ये जास्त आहे. फॉर एक्झाम्पल यामध्ये हँडलूमची साडी असेल, जास्त करून ब्लॅक कलरचं गेटअप जास्त आहे. मूविंग आहे. ह्याची प्राइस काय म्हटलं? हे 1650 ची आहे. 1650. ओके. हे प्युअर कॉटन, प्युअर मर्सराइज आहे. हे रेग्युलर ऑफिस वेअरच आहे, त्याला गोल्ड आहे. वा, मस्त वाटतंय. धूपछाव कलर आहे. हे सगळं क्रॉस कलर आहे. प्युअर कॉटन मध्ये म्हणजे कम्फर्टेबल. जर आपल्या आईला कसे लाईट वेट साड्या आवडतात, तर ही कशी छान कम्फर्टेबल कॉटनची मस्त, म्हणजे एखाद्या स्मॉल फंक्शनला पण आपण वेअर करू शकतो. अशी बारीकशी नाजूक डिझाईन आहे याची. पदर पण चांगला दिलाय आणि गोंडे आहेत या साडीला. धूपछाव कलर असल्यामुळे कसं छान वाटते ही साडी. काय प्राइस असेल याची? हे 800 ची आहे. प्युअर मर्सराइज, प्युअर कॉटन आहे. आणि ह्याच्यात ब्लाउज पीस असणार आहे? हा, ब्लाउज पीस रनिंग येणार. रनिंग असाच सेम. यामध्ये ब्लाउज पीस मध्ये इम्प्रोवाइज करू शकतो. ओ हा, बरोबर आहे. कॉन्ट्रास्ट वगैरे ब्लाउज घालायचा असेल तर घालू येस येस शकतात. येस. मस्तच वाटते. ह्याच्यात कलर्स मिळतील ना? कलर्स भेटेल, सगळ्यामध्ये कलर्स भेटेल. आणि यामध्येच असं एक एलिफंट बॉर्डर आहे, एकदम सोबर. हे पण मस्त हे पॅटर्न. थोडंसं असं साऊथ हा, साऊथ इंडियन, हा बेसिकली साऊथ इंडियन साडीच आहे ना? येस येस. किती सुंदर वाटेल ही साडी नेसल्यावरती. छान वाटतो एकदम. पदर वगैरे छान दिलाय. एलिफंटची डिझाईन तर खूप ट्रेंडिंग ट्रेंडिंग चालते. आहे. भरपूर. आणि एलिफंट तो आमचा थोडा युएसपी आहे, तसं टाईपचं कॉन्सेप्ट. एलिफंट जास्त यूज येते आता, जास्त आमच्याकडे पॉझिटिव्हिटी तर कॉन्सेप्ट आहे. करेक्ट करेक्ट. ह्याच्यात पण कलर्स असतील हा, ना? यामध्ये पण कलर्स मोस्ट वाली. यामध्ये काय तुम्हाला एक्झाम्पल देऊ, बघून घ्या. ऍक्च्युली एक्झाम्पल के तौर पे पर्टिक्युलरली हा सगळं सिंगल वेगवेगळे कलर्स येतात. त्यामध्ये वेगवेगळे बॉर्डर पण येतात. मॅक्सिमम जी 2 अगोदर जी बॉर्डर दाखवली ती जास्त रनिंग आहे. रनिंग म्हणजे ते जास्त चालतं. प्रत्येकाची बॉर्डर प्रत्येकमध्ये क्रॉस कलर जास्त चालतात. क्रॉस कलर जे ब्लेंड आहे ते फॅब्रिक बहुत मस्त, प्युअर मर्सराइज आहे, प्युअर कॉटन. करेक्ट. सुंदर वाटतात. साडीची बॉर्डर्स दोघांची ही वेगळी दिलेली आहे. छान वाटतोय हा कलर पण. ह्याची काय प्राइस म्हटलं? 800 सगळं 800. पर्टिक्युलरली सगळं 800 लाच आहे. येस येस 800 येस. वा, सुंदर. प्युअर कॉटन 800 लाच आहे. सुंदर छान साड्या आहेत. 800 मध्ये सुंदरच साड्या आहेत. हे मिक्स ब्लेंड आहे. हे रेग्युलर एकदम पॅटर्न एकदम छानच आहे, एकदम रेग्युलर. 750 जी हँडलूम खादी आहे. खादी ब्लेंड येणार. खाली फक्त पदराला गोंडे टॅसल्स. पूर्ण सेल्फ साडी. यामध्ये असं प्रॉमिनंट असे आता आम्ही जस्ट एक प्रोसेस मध्ये आहे की त्यामध्ये क्रिएटिव्ह ब्लाउज टाकून विकायला, पण ते लई टाइम लागणार. आता प्रोग्रामिंग चाललाय. असं क्रॉशेटचे ब्लाउज येतात. यामध्ये काही आहे 3 कॅटेगरी आहे. हँडप्रिंट पण केलेलं आहे, कटवर्क पण आहे आणि ते क्रॉशेटचं ब्लाउज बनते. त्याला एकदम क्लासी ब्लाउज, नवीन वेगळे ब्लाउज ड्रेप करून त्यामध्ये इम्प्रोवाइज होतात. अच्छा. कॉन्सेप्ट इम्प्लिमेंट होतात. तसं सेम ब्लाउज यामध्ये पण चालणार. तसं फॉर एक्झाम्पल यामध्ये पण ते ब्लाउज चालणार. अभी ये 750 ची आहे. एक कॉपर बॉर्डर आहे. 900 ची आहे. 900 ची. त्यामध्ये वेगळे ब्लाउज आहे. याच्यात स्वतःचा ब्लाउज पीस पण असेल? हा, जसं सेल्फ ब्लाउज आहेच. काही लोकांना काय इम्प्रोवाइज करायचं असेल तर एक आयडिया म्हणून तुम्हाला वापरू शकतो. बरोबर. इसमें एक पर्टिक्युलर हा एक लेलन कॉटन आहे. कॉटन मध्ये ब्लेंड आहे. लेलन स्लब आहे. हा पदर आणि पूर्ण साडी प्लेन. यामध्ये पण सेम तेच ब्लाउज इम्प्लिमेंट होऊ शकतं. पर्टिक्युलरली यामध्ये ब्लाउज मध्ये पण मी वेगवेगळे डिझाईन, जस्ट एक स्टार्टिंगचं प्रोग्रामिंग आहे म्हणून वेगळे ब्लाउजेस येणार.
बरोबर, असं काहीतरी मिसमॅच करू शकतो ते त्याप्रमाणे. मस्त मस्त वाटेल ही पण. ह्याची काय प्राइस असेल? हे 900 900 ची रेंज आहे. ओके, ह्याचे टसल्स पण किती सुंदर दिलेत, छोटे छोटेसे. यामध्ये पण कलर्स आपण ऑर्डर घेतात. पर्टिक्युलरली यामध्ये हा 2 कलर जास्त चालते. हा टील ब्लू हा पण आणि छान एक ऑलिव्ह ग्रीन. एकदम टिपिकल ऑफिस वेअर सांगते ना त्याप्रमाणे कलर आहे. टीचर्स साठी वगैरे एकदम हे सोबर, छान हा वाटेल, एकदम सोबर. सटल कलर्स आहे. त्याला काही एवढं लाऊडनेस नाही, लोकांना एकदम सटल वाटत. ऍक्च्युली काय आहे त्यामध्ये जास्त करून कुठलं पण ब्लाऊज मॅच होऊ शकतो, ते महत्वाचं आहे. तर त्याप्रमाणे त्या लॉजिकली विचारून बघून ते असं कलर्स बनवलंय. आणि आणि स्पेशल बनवलंय कलर. सॉरी, जास्त वेळ घालण्यासाठी मेन म्हणजे एकदम कम्फर्टेबल. कम्फर्टेबल फॅब्रिक आहे, एकदम ब्रीथेबल. बरोबर बरोबर. 900 बोललात ना? हा, याची 900 price? yes. छान आहे हे पण. एक मूविंग अहेड, हे कॅटेगरी आहे कोटा कॉटन आहे. हे साऊथचं पॅटर्न आहे आणि याला महेश्वरी बॉर्डर दिलं आहे. हे पण रेग्युलर आहे आता आणि थोडा ट्रेंडी आहे जास्त. बरोबर, लोकांना आता हे महेश्वरी साड्या महेश्वरी आवडीने बॉर्डरचं घालतात. येस, हे साऊथचं कॉन्सेप्ट आहे की याला कोटा कॉटन म्हणतात. हा, हे ब्लाउज पीस असेल. नाही, ब्लाउज पीस तो कॉन्ट्रास्ट ऑरेंज कलरचा. हा, orange थोडं साडी ब्लॅक कलरचा. कलरची बुटी आहे ओके. आणि एकदम नाजूकची बॉर्डर आहे. ते त्यामध्ये पण वेगवेगळे कलर्स, असं नाहीये की ब्लॅकच पाहिजे, कलर्स वेगवेगळे पण येतात. यामध्ये तर 30-40 कलर्स येतात, वा. इन्क्लुडिंग लाईट डार्क, सगळं ज्याप्रमाणे लोकांना आवडतं त्याप्रमाणे. अच्छा, हा पण छान वाटतोय, लाईट कलर मस्त. आणि यामध्ये ब्लॅकचं, तो पण छान वाटतो. हा ब्लॅकचं कोणा लोकांना ब्लॅक पाहिजे असेल तो ब्लॅकचा कॉन्ट्रास्ट पण वेगवेगळे, रेड ब्लॅक, ऑरेंज ब्लॅक. ओके. फॉर एक्झाम्पल ऑरेंज ब्लॅक आहे, हा, जो आपण ते व्हाईस वर्सा होतं, ते ब्लॅक आणि ऑरेंज होतं, ते ऑरेंज ब्लॅक आहे. सगळं मस्त वाटतं. कॉन्सेप्ट जास्त. बारीकशी ही जी बॉर्डर महेश्वरी सारखी दिली आहे ना, ह्याने खूप छान लुक येतं साड्यांना. हा तर खूप सुंदर पीस वाटतोय. कलरच एकदम मस्त ब्राईट खुलून येईलच. हे मटेरियल पण कॉटन मध्येच ना? ये बेसिकली ब्लेंड आहे मॅम, इट्स नॉट प्युअर कॉटन. हे कोटा कॉटन आहे, साऊथ वाले लोक कोटा कॉटन आहे, त्यामध्ये ब्लेंड फॅब्रिक आहे. ओके. पण ते बेस्ट पार्ट काय, त्याला काळजी करायची गरज नाहीये. जे लोक रेग्युलर सवय साडी घ्यायची त्यांच्यासाठी एकदम अप्रोप्रिएट. येस येस, आणि ब्रीदेबल आहे. असं काही एकदम पॉलिस्टर मिक्स जागा नाहीये, ते एकदम क्वालिटी वाईज फुगणार वगैरे नाही, शक्यच नाहीये. 2 वेळा उघडली सेम. हे साऊथचं कॉन्सेप्ट कसं असतं, डार्क जे एकदम हार्ड फिनिश असते ना, once or twice ओपन केली आणि तसं केलं ना तर होऊ शकतं. बरोबर, एकदम सॉफ्ट होऊन जाणार. नंतर कांजी करायची गरज नाहीये. कांजी गेल्यानंतर कपडा खराब होणार, उलट कांजी लागत नाही हे कपड्याला. सगळ्यात इनफॅक्ट कॉटन साडीला लागत नाही कांजी. त्याचप्रमाणे ह्याची प्राइस फक्त सांगाल? हे 900. 900 मध्ये खूप सुंदर व्हरायटी आहे फेस्टिवल साठी सुद्धा, आणि हे ऑफिस वेअर साठी सुद्धा खूप छान. 900 मध्ये खूप सारी व्हरायटी दिलेली आहे दादांनी. हा, नेक्स्ट काय बघतो? त्याच मी तुम्हाला सांगितलं ना की स्टार्च नाही लागत. हे प्रॉमिनंट एक्झाम्पल आहे की कॉटन साडीला स्टार्च नाही लागत. हे ना बिलकुल स्टार्च नाही, प्युअर हँडलूम, प्युअर मल कॉटन, एकदम सॉफ्ट. आणि असं वाटणार नाही की साडी नेसली आहे 20. त्याचं लॉजिक काय आहे, एकदम सायंटिफिक साडी आहे. धागा पण एकदम प्रॉमिनंट, एकदम क्रॉस प्युअर कॉटन साडी आहे. हा, ही हँडमेड आहे, हँड वेविंग आहे. छान, ही डिझाईन पण छान, नाजूकशी छान साडी. आणि ह्याच्यात कलर्स असतात. यामध्ये तर आम्ही स्वतः बनवते, सगळं वेगवेगळे कलर इम्प्रोवाइज करतात. रेड हो गया, रस्ट हो गया. इतकी लाईटवेट साडी घालायला तर खूप जणींना आवडेल. एकदम छान, एकदम बॉडी हगिंग जे बोलतात ना, ती साडी मस्त वाटेल. वन ऑफ द प्रीमियम साड़ी है मेरे शॉप का, वन ऑफ द बेस्ट साड़ी है ये. करेक्ट. ये एंड ये, इसमें लॉजिक क्या है, ओल्ड स्कूल है लेकिन बहुत क्लासी साड़ी है. वन ऑफ द बेस्ट फैब्रिक टिल नाउ. एकदम क्लासी साड़ी, नो तामझाम कुछ नहीं, क्वालिटी वाइज प्रीमियम. मस्तच. साडीमध्ये असं वाटणार नाही की काय आहे, पण तरी पण ते खाली कपड्याचं मॅचिंग आहे. कपडा एकदम मस्त आहे, सोबर कपडा. रेंज काय असेल? 1450. सेम. एकच डिस्क्लेमर आहे मॅम, यामध्ये ब्लाऊज हाय पण लोक काढत नाही. रिक्वेस्ट आहे लोकांना पर्टिक्युलर यामध्ये ब्लाऊज काढू नये. कारण काय, त्याचं रिझन आहे, हे जो धागा आहे ना, जो थ्रेडचा एकदम पतला राहतं, ते टेपर करू शकतं. ते ब्लाऊज बनवू नका यामध्ये. बरोबर. पर्टिक्युलरली हाय, साडी नाही मोठीच आहे, पण त्यामध्ये कोणी बनवतात नाही ब्लाऊज. सेपरेट ब्लाऊज जास्त चांगलं आहे. मोळी आहे, हे प्युअर मसराईज आहे आणि हे प्युअर मल आहे. हे मसराईजचा धागा आहे, त्यामध्ये याला अँटिक जरी यूज केले पदराला. पदरला अँटिक जरी आहे, लगडी पट्टा सांगते आम्ही.
गुजराती लोक जास्त लगडी पट्टा रिलेट करणार. हा प्लेन ब्लाउज आहे आणि हे लगडी पट्टा, पूर्ण साडी प्लेन. हे मसराईज कॉटन आहे, एक धागा मिक्सिंग. ओके. यामध्ये पण सगळे वेगळे कलर, जास्त करून ब्लॅक, ऑलिव्ह ग्रीन, सगळे कलर, डार्क कलर shade सगळे. जास्त हा येणार डार्क शेड जास्त याच्यामध्ये. येणार यामध्ये. फॉर एक्झाम्पल किती सुंदर वाटतोय. एकदम क्लासी साडी आहे, एकदम फंक्शन वाइज भी आहे. हो, ते खरंच. रिसेप्शनला पण नेसली असेल सेम. त्यामध्ये पण तुम्ही जे सेम ब्लाउजचं एक्झाम्पल दिलं होतं ना, हे ब्लाउज तुम्ही यामध्ये इम्प्रोवाइज करू शकता. कुठलं पण ब्लाउज ब्लॅकला तर चालेल, तरी पण तुम्ही आप कोई भी ब्लाउज साड़ी लेंगे उसके साथ ब्लैक के साथ इजीली ब्लेंड हो करेक्ट जाएगा. करेक्ट. ह्याच्याबरोबर गोल्डन ब्लाउज सुद्धा घातला तर गोल्डन ब्लाउज छान पण चालेल वाटेल. ते. हा ते तर सगळ्यांचं परसेप्शन वेगळं राहते. ज्याप्रमाणे ज्यांना लोकांना आवड, कम्फर्ट वाटतं हा. त्याप्रमाणे करू शकतो. आणि ह्याची रेंज काय असेल? हे 1450 मॅम, सेम कॅटेगरी सेम मध्ये. कॅटेगरी. Yes, yes. एक ही पॅटर्न आहे, एकदम सोबर. अगेन वेगळी व्हरायटी आहे, खास व्हरायटी आहे. कारण काय, त्यामध्ये जे वर्क आहे एकदम नाजूक वर्क आहे, हँडवर्क आहे, काथा वर्क आहे आणि प्युअर मल वरती आहे. क्वालिटी वाईज एकदम बरोबर. प्रीमियम आहे. पूर्ण फुल वर्क स्टार्ट टू एंड. पूर्ण साडीला हे काथावर दिलेलं आहे. पूर्ण हँडवर्क आहे. मस्त. क्वालिटी वाईज एकदम बेस्ट. आणि टसल्स किती रंगीबेरंगी सुंदर दिलेले आहेत. मल्टी कलर टॅसेस दिलंय. त्याचं लॉजिक पण आहे, त्याला ब्लाउज कुठला पण मॅच होऊन जाणार, हो. त्याप्रमाणे लॉजिकली कोणताही कलर याच्यावर घालू शकतो. मल्टी कलरचं दिलंय. आणि ह्याची रेंज हे पर्टिक्युलर 1750 ची आहे. खूप छान वाटते ही साडी. मल कॉटनची म्हणजे किती आपण व्हेरिएशन Change करू पण शकतो मल कॉटनच्या साड्यांमध्ये. हे 1750 ची आहे. हा एक लेवल अप 2350 ची आहे. हे जामदानी बॉर्डर आहे. जामदानी. या जामदानी मध्ये तर बेबी सिल्क पण चालते, जॉर्जेट पण येतात. आता कलकत्ताचा जॉर्जेट जास्त चालते, हा. पण हे मी मल वरती इम्प्रोवाइज केलाय. याची 2350 ची रेंज आहे. ओके. आणि यामध्ये फक्त माझ्याकडे 3च कलर मी बनवलाय इनिशियली. हा एक ऍश कलर आहे, हा एक आल्मंड कलर आहे, एक व्हाईट आहे. 3च कलर असतो इम्प्रोवाइज केलाय. पण हा. एकदम फॅब्रिक एकदम सुदिंग आहे, बरोबर. प्युअर मल मध्ये आहे. प्युअर मल मध्ये. फॅब्रिक क्लासी एकदम. आणि ह्याच्यात ब्लाउज पीस असेल? यामध्ये बहुतेक मी ऍज अ साईड मल कॉटनला ब्लाउज पीस कन्सिडर करू नका. यामध्ये दिलाय ऍक्च्युली इनफॅक्ट स्पेस पण दिले ते आहे, ना? पण ते हा बॉर्डर पण दिले. माझ्याप्रमाणे बनवू नका, कारण मल मध्ये तुम्ही ब्लाउज अगर बरोबर बैठा नहीं ना तो वो टेपर कर जाए. इसके लिए रिकमेंडेशन है ब्लाउज क्रिएटिव वेगळाच घातला तर इम्प्रोवाइज करा. बरोबर. Yes, yes, yes. कारण हा कपडाच एवढा सॉफ्ट, Pure मल आहे. त्याचा धागा एवढा सॉफ्ट असतो की ह्याचा ब्लाउज पीस न शिवता ते त्याप्रमाणे. म्हणून आपण दुसराच ह्याच्यावर कॉन्ट्रास्ट किती कलर जाऊ शकतात तशा हिशोबाने आपण ब्लाउज शिवला ना तर छान लुक येईल. जेवढं क्रिएटिव्हिटी तुम्ही ऍड करणार ना, लॉजिकली काय कॉटन साडीला काय जेवढं क्रिएटिव्हिटी तुम्ही ऍड करणार त्याचं गेटअप जास्त येतो. कुठलं पण साडीमध्ये. करेक्ट. तुम्ही ह्याची प्राइस काय बोललेला? 2350 ची. 2350. मस्त. एक वर्क मध्ये एक पण एकदम सुंदर आणि एकदम नवीन पॅटर्न आहे. क्रॉशेटचं वर्क आहे. लोक चिकनकारी वर्क म्हणतात, क्रॉशेट हे मशीन वर्क. मशीन वर्क आहे. हा. पण पूर्ण साडीला फुल वर्क आहे. खाली फक्त ब्लाउज पीस प्लेन. ऍज अ साईड यामध्ये पण ब्लाउज पीस बनवून उपयोग नाही. करेक्ट करेक्ट. पूर्ण वेगळे कलर्स मध्ये येणार त्यामध्ये. वा छान पूर्ण वाटतं. फुल वर्क आहे. क्वालिटी वाईज एकदम म्हणजे प्रीमियम. दादांकडे यावेळी मल कॉटन मध्ये इतकी व्हरायटी आली आहे ना, वेगवेगळे. हे असे मशीन वर्क्सचे आहेत, जामदानीचे आहेत डिझाईन, काथा वर्क्सचे आहेत, मस्तच आहेत. लकडी पट्ट्या सकट सुंदर व्हरायटी आहे. आणि यामध्ये पण कसं आहे लॉजिक की कस्टमरला जसं कलर बनवून पाहिजे तर पण आम्ही बनवून देतात. हे कॉन्ट्रास्ट धागा युज केलाय. बरोबर. यामध्ये कॉन्ट्रास्ट आहे, सेल्फ आहे. Self लोकांना ज्या लोकांना सेल्फ आवडते सेल्फ, त्यामध्ये जे कॉन्ट्रास्ट आवडते म्हणजे ते बनवून पण त्याचं देणार. बनवून ऑर्डर पण आपण देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल काही लोकांना ब्लॅक आवडतं, ब्लॅक मध्ये रेड थ्रेड पाहिजे, रेड थ्रेड पण बनवून ते देणार. पण. पण एक जस्ट एक स्पेस पाहिजे, अप्रॉक्सिमेटली 7 डेज स्पेस पाहिजे, ओके. ते पर्टिक्युलरली बनवून देणार. तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल ना तर स्क्रीन कलरप्रमाणे पण भेटू शकतं. आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण पूर्ण डिटेल्स देते. नक्की कॉन्टॅक्ट करा. 7 दिवसामध्ये, अंदाजे 7 दिवसात, 7 ते 15 दिवस पकडून चला. त्याच्यामध्ये तुम्हाला जो कलर, जी पॅटर्न हवी असेल, पॅटर्न पण आपण चेंज करू शकतो की पॅटर्न चेंज करून येऊ शकतो. कलर 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 तुम्हाला व्हेरिएशन. पॅटर्न तर चेंज करायला ते थोडा वेळ लागतं, तरी पण भेटून जाणार, पण ते वेळ लागणार. करेक्ट.
यामध्ये वेगवेगळे इम्प्रोवाइज होतात ना त्याप्रमाणे. हा, मग सध्या तरी तुम्हाला सेम पॅटर्न मध्येच कलर व्हेरिएशन हवे असतील ना तर तुम्हाला मिळू शकतात. नक्की कॉन्टॅक्ट करा दादांना, त्यांचा नंबर सेव्ह करा, कारण की नेहमी म्हणजे ऑलमोस्ट त्यांचं जसं जसं नवीन कलेक्शन येतं ना ते स्टेटस ठेवत असतात. तर तुम्हाला त्यांचा स्टेटस बघितला तर नवीन काय आलं आहे त्यांच्याकडे ते पण कळेल. त्यानुसार तुम्ही त्यांना त्याचा स्क्रीनशॉट पाठवून किंवा ह्या साड्यांपैकी तुम्हाला जे काही आवडलं असेल ना त्याचा स्क्रीनशॉट नक्की घ्या. बॅकग्राऊंडला थोडा नॉईज आहे तो अवॉइड करा आणि स्क्रीनशॉट साड्यांचा घ्या आणि नक्की दादांना पाठवा तुम्हाला कोणतंही कलेक्शन आवडलं असेल तर. चला पुढे साड्या बघूया. हे पण एकदम नवीनच, एकदम जस्ट एक वा. इम्प्रोवाइज केलाय, पूर्ण हँडवर्क, मनलाच हँडवर्क आहे. हे पण पॅटर्न छान आहे. 2350 ही रेंज बसली आहे. Correct. फॅब्रिक वाईज एकदम प्रीमियम आहे हे थोडस सिक्वेन्सचं काम पण दिलंय. आणि प्युअर हँडवर्क आहे. मस्त हे बघा, पदराचा बॅक साईडचा इफेक्ट आहे. पदराचा बॅक साईडचा इफेक्ट एकदम क्लीन वर्क आहे ना. याला पण एकदम म्हणूनच मल्टी कलर चॅसेस दिलाय की त्या ब्लाउज इझिली कुठलं पण ब्लाउज मॅच होऊ सुंदर शकतं वाटतंय ते. त्याप्रमाणे. यामध्ये व्हाईट कलरचे फ्लॉरलचे ब्लाउज, एकदम क्रिएटिव्ह ब्लाउज युज केल्यानंतर गेटअप छान वाटणार. हे जे वर्क केलंय ना हे थोडस असं जसं वुलनचा वुलन वर्क, हा वुलनचा म्हणजे असं वर्क, धाग्याचं नाहीये नाजूक. वेगवेगळे धागे युज केलाय. वुलनचा पण युज केलाय, ते पण युज केलाय. दोन वेगवेगळे धागे युज केले. छान वाटतंय बघा. ह्याचं कलर वगैरे नाही, मी एकदम व्यवस्थित कम्युनिकेट केलंय. पर्टिक्युलरली यावर कलर गेला तर धुतलेली परत. ओके, एकदम कम्युनिकेट, एकदम प्रॉमिनंट आहे. एकदम व्यवस्थित कम्युनिकेट करून आणि एकदम व्यवस्थित बघूनच ते बनवले आहे पॅटर्न. यामध्ये पण कलर्स भेटणार. पर्टिक्युलरली जास्त 8 to 10 कलर्स आता बनवले आहेत इनिशियली, नंतर अजून वाढणार कलर. बरोबर बरोबर. हे रेग्युलरिटी आहे. हे प्रॉमिनंटली जास्त करून रेग्युलर माझ्या दुकानामध्ये भेटणार. म्हणजे ह्याची व्हरायटी आपल्याला कंटिन्यू भेटू शकते. प्युअर मस्त. प्राइस रेट हे 2350. 2350. ओके, हे पर्टिक्युलरली हे तर माझ्या दुकान शॉपची एकदम युनिक व्हरायटी आहे. वेगळं कॉन्सेप्ट आहे. व्हाईट क्रॉशेटचं थ्रेड जे अगोदरच्या व्हिडिओ मध्ये पण गेला असेल. हो, हे हँडमेड प्युअर मसराईज, प्युअर कॉटन. हा किती सुंदर कलर वाटतोय. विविंग विविंग मध्ये आहे, पूर्ण साडीवरती विविंग आहे. हा, छानच वाटतंय. ही पण एकदम असं म्हणजे त्याला क्लासी लुक देईल. म्हणजे एकदम सोबर लुक. टीचर असो, प्रिन्सिपल्स असो, क्लासी लुक आहे, एकदम क्लासी आणि एकदम मेनली द फॅब्रिक एकदम कम्फर्टेबल. आणि ह्याची रेंज काय असेल? 2650 ची रेंज आहे. अगोदर व्हिडिओ मध्ये गेले आहे पॅटर्न. यामध्ये कलर्स वेगळे नवीन कलर्स पण प्युअर मसराईज आहे, प्युअर कॉटन. हे पण प्युअर मसराईज आहे, कॉपर थ्रेड्स आहे, पूर्ण विविंग. हे फुल हँड विविंग. येस. छान वाटतंय बघा. कॉपर जरी मध्ये केलं. यामध्ये व्हाईट थ्रेड्स आहे आणि यामध्ये कॉपर थ्रेड्स. Copper. तेच डिफरन्स आहे. यामध्ये फक्त पूर्ण प्लेन येणार साडी. हा पदर जामदानीचा पर्टिक्युलर. यामध्ये पण 5-6 कलर इनिशियल पर्टिक्युलर स्टार्टिंगला बनवलं आहे. एक कॉफी कलर, वेगळे कलर बनवले आहे. कॉफी, चिंतामणी, बॉटल ग्रीन, सगळे डार्क कलर्स बनवले. ज्याप्रमाणे जे कॉपर थ्रेड्स मॅच होणार ना त्याप्रमाणे कलर्स बनवले आहे. याला आता कॉफी मध्ये काय इम्पॅक्ट वेगळा येणार, चिंतामणी इम्पॅक्ट वेगळा येणार. बरोबर. ते कलरचं लॉजिक आहे. करेक्ट. आणि यामध्ये पण अँटिक जरी आहे. जे जरी आहे ना अँटिक जरी आहे, ते थोडं प्रॉमिनंट जरी आहे, ते वेगळं जरी आहे. म्हणून त्या गेटअप लाऊड नाही वाटत. दिसते लाऊड एकदम लाऊड कसं वाटतं एकदम, ते लाऊड नाही वाटत, सटल वाटलं, सोबर. आणि हे पण विविंग आहे ना पूर्ण. येस. बॅक साईड बघून घ्या मॅन. हा बस. ही धाग्याची विविंग आहे, ट्रीची विविंग आहे. मस्त वाटते ही पण साडी. याची रेंज काय बोललात तुम्ही? 2650. सेम प्राइस आहे मॅम. सेम. हा आणि हा कपडा एक्झॅक्टली सेम आहे. त्याचे दोघांचे थ्रेड सेम आहे. फॉर एक्झाम्पल अगर मी कम्पेअर करू ना तर हे जास्त व्हाईट थ्रेड्स आहे, हे कॉपर थ्रेड्स आहे. फॅब्रिक धाग्याचं खूप प्रॉमिनंट सेम आहे. बरोबर. हे धाग्याचं जास्त काम आहे ह्याच्यामध्ये, ह्याच्यात जरीचं जास्त आहे. येस. ज्याला लोकांना ज्याप्रमाणे, या कॉपर विविंग आहे, क्रॉशेट थ्रेड्स विविंग आहे, व्हाईट थ्रेड्स का विविंग आहे. चालेल. मुव्हिंग आहे. आता सगळं प्रिंटिंगचं कॉन्सेप्ट आहे. आता थोडा हँड पेंटचा जे आम्ही जे आता राईट नाव जे प्रिंट करवतात, हे मस्लिन फॅब्रिक एकदम सॉफ्ट, कॉटन मध्ये ब्लेंड मिक्स आणि प्युअर हँड प्रिंट आहे. वा.
फॅब्रिक सुपर आहे. आजचा कलर सेम राहणार, खाली फक्त डिझाईन चेंज होणार. हा पदर हा आणि इंडिव्हिज्युअल प्रिंटेड ब्लाउज. वा छान एकदम वाटतोय सॉफ्ट सोबर येस. क्लासी व्हरायटी. मस्लिन आणि कॉटन मिक्स म्हणजे अजून सुंदर सॉफ्ट. येस येस, एकदम कम्फर्टेबल फॅब्रिक अगेन. हा यामध्ये आता आपली रेंज कशी स्टार्ट होते? हे 1750 ची प्राइसिंग आहे. हे क्वालिटी वाईज आता मी जस्ट एक इनिशियल स्टार्ट केलाय म्हणून ते एकदम बेसिक रेंज पण आहे. 2500 पण काही नाही भेटणार कुठे पण. जस्ट एक आमचं मॅन्युफॅक्चरिंग कॉन्सेप्ट आहे, मी बनवते सगळं. हा इन्स्ट्रक्शन देऊन आम्ही सगळं प्रिंट करवतात त्याप्रमाणे. यामध्ये बॉर्डर वेगळी येणार, डिझाईन वेगळी. हा कलर आपला क्रीम कलर सेम. हा आजचा कलर प्रॉमिनंट सेम राहणार, बेज कलर. ओके हा बघा हा पदर, हा याचं अजरकची प्रिंट आहे आणि हा इंडिव्हिज्युअल ब्लाउज. मस्तच. कॉन्सेप्ट वाईज सुपर आहे आणि प्रॉमिनंट एकदम छान वाटतं नेसल्यावरती. गेटअप छान, सुंदर वाटतं. एकदम ऑफिशियल वेअर आहे. एक हा पूर्वीचा व्हिडिओ मध्ये गेलं होतं, हा, हे same. बाबू प्रिंट आहे प्युअर. हे 1950 ची रेंज आहे, प्युअर दाबू प्रिंट. अच्छा हे मलबेरी फॅब्रिक आहे. त्याचं हे मस्लिन फॅब्रिक होतं, हे मलबेरी फॅब्रिक आहे. हा हा हे मलबेरी फॅब्रिक मध्ये त्याप्रमाणे डिझाईन हे मट प्रिंट आहे, प्युअर दाबू प्रिंट आणि इंडिव्हिज्युअल हा इंडिव्हिज्युअल पदर आणि हा इंडिव्हिज्युअल ब्लाउज. वा त्याला बॉर्डरला प्रॉमिनन्स दिलं आहे. येस बॉर्डर दिली आहे हाताला. हे सगळं back ला रेग्युलर आहे, वगैरे. त्यामध्ये हा, कलर्स भेटतात, डिझाईन वेगळे भेटतात. बरोबर बरोबर. ह्याच्यात आधी पण आपण डिझाईन्स जे इंडिगो बघितलेले बघितले होते ना त्याप्रमाणे लास्ट व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते, त्याच्या लिंक्स. तो पण व्हिडिओ नक्की चेक करा, तो पण खूप सुंदर व्हिडिओ झालेला आहे आपला. यामध्येच हे सेम कॅटेगरी सेम कपडा, हे वनस्पती प्रिंट आहे. नॅचरल कलर जो प्रिंट होता है हा हे वनस्पती प्रिंट. बॉक्सेसला प्रॉमिनंट कलमकारीची डिझाईन आहे. हा यामध्ये पण हे पण डिझाईन छानच आहे, हे पण डिझाईन खूप सुंदर आहे. छान वाटतोय. हा पण पदर जरीची नाजूक बॉर्डर आहे आणि पदर. हा इंडिव्हिज्युअल ब्लाउज. हा 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 ब्लाउज. इंडिव्हिज्युअल ब्लाउज आहे प्रिंटेड वाला. येस. हा छान ना. आणि यामध्ये जे काही लाइनिंग डिफरंट आहे, कॅटेगरी सेम आहे, कपड्याचं कॅटेगरी बी सेम. याला व्हर्टिकल लाइनिंग आहे, याला प्युअर कलमकारीचं वनस्पती प्रिंट आहे. एकदम हे पूर्ण soft वर्टिकल आणि sober डिझाईन कपडा. असेल ना जरीची, आणि ह्याच्यात बॉक्स मध्ये आहे. हा त्यामध्ये बॉक्स आहे. येस हा ब्लाउज आहे, हा पदर आहे. मग ह्याची रेंज काय आपण बोललो? हे 1950 चे मॅम. 1950. ओके. आणि यामध्येच एक फ्लॉरलचं प्रिंट आहे. फॅब्रिक वाईज सुपर सुपर आहे. हे पण मलबेरीच आहे. हा हा पदर आणि हा ब्लॅक कलरचं प्रिंटेड फ्लॉरल वाला ब्लाउज. वा ही एक नवीन डिझाईन बघा लॉन्च केली आहे कॉन्सेप्ट दादानी. मस्त आहे. सुंदर वाटते. यामध्ये जे ब्लॅक कलर जे आहे हे कॉन्स्टंट आहे, यामध्ये कलर चेंज होणार. ऑलिव्ह ग्रीन आहे, ते येलो कलर आहे, सगळे वेगळे कलर्स आहेत. ओके. पदर पण छान वाटतोय बघा, ब्लॅक जरी मध्ये हा पदर किती सुंदर वाटतोय. आणि प्राइस हे 1950 सेम प्राइस आहे, 1950, सेम okay. प्राइस. येस. आता हे कॉन्सेप्ट जे आहे मलबेरी फॅब्रिक आहे, कॉटन सिल्क मिक्स, पण यामध्ये डिझाईन वेगळी दोन डिझाईन प्रॉमिनेंट बनवली. एक फैब्रिक एकदम छान है. यामध्ये काय लॉजिक है, आप कोई क्लाइंट जो भी है पर्टिकुलर वर्क वाला ब्लाउज बनाएंगे तो गेटअप बहुत क्लासी आएगा. फैब्रिक एकदम सॉफ्ट आणि फंक्शनला नेसू शकता त्याप्रमाणे. करेक्ट करेक्ट. फॅब्रिक एकदम एकदम नाजूक बुट्टी दिली आहे. त्यांना खूप Weaving लाऊड बुट्टी. असे डिझाईन्स आवडत नाही, त्यांना हे खूप छान वाटेल. एकदम काहीतरी आवडीचं म्हणजे सॉफ्ट. हे हा पण एक त्यातलाच कलर आहे त्याच्यात ना? चिंता. यामध्ये 6 कलर 6-7 सुंदर कलर वाटतोय हा पण. 6-7 कलर आहे. वा सगळे फंक्शनचेच कलर आहे. जास्त Correct, करून ते हा. वाईन कलर आणि ते ब्लू कलर तसे त्याचे जास्त चालते कलर. हा बघा डार्क कलर मध्ये इम्पॅक्ट त्याचं वेगळं आहे. ते वाईन कलर आहे, हा हा रॉयल ब्लू कलर आहे. छान वाटतात हे कलर्स. कलर्स एकदम बेस्ट आहे, प्रॉमिनंट आहे याचा कलर. पदर कसा असणार आहे? पदर फक्त लाइनिंग. म्हणून मी सांगितलं की पर्टिक्युलर ज्या कस्टमरला वेडिंग वेअर या फंक्शनला नेसायची असेल ना, हा हा तर ब्लाउज मध्ये इम्प्रोवाइज करा. तो अजून गेटअप वर्क वाला ब्लाउज, वेलवेट का ब्लाउज बहुत इजीली मैच ब्लेंड हो जाएंगे, क्योंकि ये फैब्रिक बहुत सॉफ्ट है ना, बरोबर. इजीली ब्लेंडेबल है. तो उसके हिसाब से आप ब्लाउज अलग से क्रिएटिवली बनवा लीजिए. बरोबर. तो गेटअप आपल्या छान चॉईस वाटणार. नुसार तुम्ही जरा त्याच्या ब्लाऊज मध्ये जरा काहीतरी क्रिएटिव्हिटी आणलात ना, तर याच साडीचं लुक किती सुंदर दिसेल. Yes. आणि प्राइस काय बोललात हे तुम्ही? 1350 ची आहे 1350. ओके.
आणि यामध्येच एक नक्षी बॉर्डर बनवली आहे, पॅटर्न छान आहे, पण रेग्युलर आहे. फॅब्रिक एकदम सुपर. दोन नक्षी बॉर्डर आहे, बेंटेक्स बॉर्डर म्हणते, बेंटेक्स बॉर्डर. यामध्ये पण कलर सेम आहेत, नाजूकशी वेगळे वेगळे कलर आहेत त्यामध्ये. म्हणजे इथे बॉटमला ना ही एक बॉर्डर आणि ही एक नाजूक बॉर्डर अशा दोन आहेत आणि वरच्या साईडला ही एक बॉर्डर आहे. मस्त. यामध्ये पण कलर्स वेगळे वेगळे एकदम क्लासी कलर्स येणार, सोबर कलर्स येणार. प्रॉमिनंट रेड पाहिजे, रेड पण आहे. सेम रेंज असेल ना त्याची? हे 1450 चे आहे, 100 रुपीज थोडे जास्त आहे बॉर्डर प्रमाणे. आणि बुटी पण थोडे वेगळे आहे. करेक्ट. हे लास्ट व्हिडिओ मध्ये बघा, हे डिझाईन केली होती बरोबर आहे. यामध्ये काय आमचं कस्टमरचं ग्रुपिंग कसं आहे, आमचं सगळे होलसेलच्या कस्टमरचा ग्रुप वेगळा आहे, हे प्रॉमिनंट रिटेल कस्टमरचा ग्रुप वेगळा आहे. सगळ्यांची आवड बघून ते सगळं बॅलन्स करून आम्ही सगळं प्रिपेअर करावं लागेल. कारण काही सगळं मेक टू ऑर्डर आहे, हे रेडी नाही राहतात, आम्ही स्वतः बनवतो. हे कलर्स मी देते त्याप्रमाणे ते बनवतो. तर आता मोस्ट वॉली काय डिझाईन कलर तर जास्त करून माझ्याकडे माझे फेवरेट कलर जे आहे टील ब्लू झालं, रेड. यामध्ये जर प्रॉमिनंटली जास्त करून 6 कलर तर कॉन्स्टंट राहणार, 2-3 कलर चेंज करू शकते जे सीझन प्रमाणे. फॉर एक्झाम्पल आता गरमीची सीझन जास्त करून लाईट कलर इन्क्लूड करते, त्यामध्ये लायलॅक हो गया, पेंट एकदम लाईट स्काय ब्लू कलर हो गया. दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे कलर बनवला होता, यामध्ये सगळं लाईट कलर पण बनवू शकतो. छान वाटतं हा पण. पर्टिक्युलरली ज्याप्रमाणे कस्टमरची डिमांड वाढते त्याप्रमाणे आम्ही रिॲक्ट करतो. असं करेक्ट. उन्हाळ्यात असे सोबर कलर, एकदम सोबर कलर, लाईट कलर जास्त प्रिफर करतात. तरी पण ते चॉईसेस मी सांगितलं, चॉईसेस लोकांची चेंज होतात त्याप्रमाणे. एक ही कॅटेगरी आहे. हे क्रॉशेटचं वर्क आहे, पदराला क्रॉशेटचं वर्क आहे, एकदम सोबर ऑफिस वेअर अगेन. आणि चिकनकारीचं इम्पॅक्ट दिलेलं आहे. इन्स्पायर्ड प्रोडक्ट आहे, लेकिन ये लिनन फैब्रिक है, मसराइज फैब्रिक है. पूरा फुल बॉर्डर वर्क और पदरला खाली जस्ट एक स्मार्ट पल्लू बनवला आहे. नाजूक आणि क्रॉशेटची बॉर्डर आहे, बॉर्डर दिली आहे, छान वाटते ती पण एकदम. यामध्ये पण कलर्स आहे, पण हे व्हाईट सेम राहणार. करेक्ट. बुट्टी पण खूप नाजूक आणि सुंदर दिली आहे फुलांची. ह्याची काय रेंज असेल? हे 2050 ची आहे, 2050. मग कलर्स याच्यात हे कलर 4-5 कलर मोस्ट प्रॉब्ली बेसिक 5 कलर जे येतात ते कॉमन कलर्स 5 कलर येतात ना, जे कल्ट कलर्स आहे. चिकनकारी मध्ये कल्ट कलर चालते, जे लखनवी चिकनकारी में जो कल्ट कलर्स आहे, पेस्टल, लाइम कलर, अजून एका लाईट पीच कलर, लॅव्हेंडर, हे सगळे जे प्रॉमिनंट कलर्स आहे त्याप्रमाणे येतील ह्याच्यामध्ये. ये सगळे 5 कलर आहे, एकदम सोबर. उसमें भी ब्लाउज तुम्ही इम्प्रोवाइज केलं तर जास्त बेटर आहे. यामध्ये ब्लाउज फक्त प्लेन दिला आहे, बॉर्डर दिला आहे. छान वाटतात हे पण, एकदम पेस्टल कलर आहेत, पिस्ता, लेमन, पिंक. आणि यामध्येच लोकांना फंक्शन वेअर पाहिजे, हे कॉटन टिश्यू मध्ये फ्लोरलची बॉर्डर आहे, क्रॉशेट बॉर्डर आहे. याला डिजिटल प्रिंटचा ब्लाउज आहे, हे डिजिटल प्रिंटचं ब्लाउज आहे आणि क्रॉशेटचं वर्क आहे. ही मशीन आहे ना? हाय मशीन आहे, लेकिन क्रॉशेटचं वर्क आहे, एकदम नाजूक वर्क आहे ना त्याप्रमाणे. आणि हे टिश्यू कॉटन मिक्स आहे, पण हे फुलाची फुलाची गरज ते फुला नाही, कारण मी पर्टिक्युलरली ओपन करता, जेव्हा मी ओपन करते ना, ते सॉफ्टनेस वाढणार त्याची, 2 वेळा उघडली सॉफ्ट होणार, अजून सॉफ्ट. आम्ही ऍक्च्युअली लॉजिकली, मला तर पर्सनली ते कडक साडी एवढं आवडत नाही, म्हणून माझ्याकडे कस्टमर क्लायंट आहे सगळं सोबर एकदम सॉफ्टच पाहिजे क्लायंट, बरोबर, ते फुलणार नाही. पदराला पण तुम्ही बघताय ना, हे जरीचं एकदम नाजूकचं काम केलेलं आहे, छोटं असं सिक्वेन्स सारखं वाटतंय ते. मशीन वर्क ने फ्लावर डिझाईन छान वाटते एकदम. ह्याच्यात पण कलर्स आपल्याला कलर्स आहेत, 4 कलर आहेत ते प्रॉमिनंट, आणि हा कलर सबसे बेस्ट चलता. येस. आणि याची रेंज काय असेल? हे 2750 ची आहे. ओके. हे माऊ पिंक कलर आहे, एक हा लायलॅक कलर आहे, आणि हा मिंट कलर आहे. हा मिंट कलर, 4 कलर आहे. कलर सॉफ्ट कलर आहे, एकदम छान कलर आहे. यामध्येच एक इम्प्रोवाइज केलं आलंय, पण पॅटर्न छान आहे. यामध्ये सगळे डस्टी कलर्स येणार, डस्टी म्हणजे एकदम डस्की कलर्स. हे प्युअर हँडवर्क आहे. हो. आतमध्ये पोळे साडीला बुट्टे आणि डार्क शेडचं ब्लाउज. हा डार्क शेड वन शेड डार्कचा ब्लाउज आहे. मी ओपन करतो. हा पदर. बरोबर. पोळे साडीला बुट्टे
आणि लास्टली 1 शेड डार्कचा ब्लाउज आहे हा आणि त्याला बुट्टे दिले आहे. हे ब्लाउज जो बेस कलर साडीचा आहे त्याचा एक एक शेड डार्कर आहे ते ब्लाउज पीस आहे त्याचं. आणि हे पण कम्फर्टेबल फॅब्रिक एकदम सॉफ्ट 2 वेळा 3 वेळा उघडली ना सॉफ्ट होऊन सॉफ्ट जाणार. होईल जाईल. जे इनिशियल स्टार्ट फिनिशिंग राहतात त्याप्रमाणे. यामध्ये डस्की कलर मी कलर सगळे असे, हा. दाखवते एक सेकंड. हा बघा हा कलर बेस्ट कलर आहे. खूपच छान वाटतोय. ऍश कलर आहे. हा मस्टर्ड गोल्डन टाइपचा कलर आहे. पण कलर सुंदर हा पण छान आहे. हा कलर मस्त आहे. त्यामध्ये 3 कलर आहे. एक रोज पिंक आहे. रोज पिंक पण छान आहे. ह्याच्यात पण सेम अगेन तुम्ही जर साडी मधला ब्लाऊज न शिवता ना असं ह्याला कॉन्ट्रास्ट घेतलात ना ब्लाऊज तरी खूप छान लुक येईल. हा बघा तिसरा रोज पिंक आहे. हा पण सुंदर आहे. कलर सगळे क्रॉस कलर युज केलाय. डस्की कलर युज केलाय. छानच आहे कलर. मस्त वाटतोय. हा पण छान मस्त काम केलंय याच्यावरती. काय रेंज असेल याची? 2750 सेम प्राइस आहे मॅम. ओके 2750 मध्ये मस्त हँडवर्कची साडी मिळणार आहे. कलर्स किती सुंदर दिसतात. एक वन ऑफ द बेस्ट है. ये प्योर चंदेरी है. एकदम क्लासी साड़ी है. नो वेट एकदम सूदिंग फॅब्रिक आहे. प्युअर आहे. प्युअर चंदेरी. प्युअर चंदेरी. खाली फक्त यामध्ये एकच डिस्क्लेमर आहे की याला पदर नाही. यामध्ये काय तुम्ही ब्लाउज एकदम हेवी बनवलेलं गेटअप जास्त आहे. त्याचे कलर मी स्वतः पॅटर्न क्रिएटिव्ह कलर्स बनवलाय. क्रिएटिव्ह म्हणजे एकदम आउट ऑफ द बॉक्स कलर आहे. जे कलर नॉर्मल साडीज मध्ये नाही येऊ शकतात त्याप्रमाणे कलर बनवले. हा मिंट ब्लू आहे. ते टील ब्लू आहे. एक ऑलिव्ह आहे. सगळे क्लासी कलर्स आहे जे ऑफिस वेअर लोकांना या लोकांना पर्स्पेक्टिव्ह वेगळं आहे. कलरचा चॉईसच वेगळा आहे. त्यांना हे रिलेटेबल आहे. बरोबर छान वाटतं ते पण. एकदम क्लासी साडी प्युअर चंदेरी. येस. आणि हे बेस्ट पार्ट आहे रेग्युलर भेटते आमच्याकडे. हे सगळं जोन एकदम कसं आहे की मेक टू ऑर्डर कॉन्सेप्ट. आम्ही जे ऑर्डर देतात त्याप्रमाणे बनवून देतो. ओके. आणि रेंज हे 2350 ची रेंज आहे. पण लोकांना काय एकदम तसं वाटणार नाही. बघून सुद्धा असं वाटणार नाही की 2350 कपड्याचा फील आहे. बरोबर करेक्ट. आणि प्युअर चंदेरी साडी आपल्याला भेटणार आहे 2350 मध्ये. त्याच्यात छान कलर्स आहेत. हे पण ये तो पूर्वी 2 वीडियो से पहले सबसे पहला जो वीडियो आपका गया था उसमें ये गया था. ये प्योर मसलिन हैंडमेड सीक्वेंस है. ये प्योर मसलिन सिल्क है. हा ब्लाउज आहे टसरचा आणि पूर्ण हँडमेड आहे. करेक्ट. तेच फर्स्ट व्हिडिओ मध्ये पण सांगितलंय की हे जे आहेत ना सिक्वेन्स त्याच्या वरतून धागा गेलाय. मस्तच आहे. ही पण साडी खूप डिमांडिंग आहे. आता सर जे 5 व्हरायटी आहे जर प्युअरची व्हरायटी दाखवते. ये 72 ची आहे. 7200. 7200. ओके. ये 4200. हे प्युअर लिनन टिश्यू आहे. यामध्ये सगळ्यामध्ये कलर भेटणार. इथे जस्ट माझ्या हातामध्ये कोइन्सिडेंटली ग्रेच कलर येते तरी पण हो जो तुमचा फेवरेट आहे. माझा पर्सनल फेवरेट आहे म्हणून ते. आणि हे पण प्युअरच आहे. प्युअर मसलिन. यामध्ये चेक्सचं विविंग आहे. हे पण 72. 7200. ओके. प्युअर सिल्क आहे. प्युअर हँडमेड वीव आहे त्याला. येस हँड वेविंग पण आहे. यामध्ये पण कलर तुम्ही जे प्रमाणे ज्या लोकांना ज्या पर्स्पेक्टिव्ह त्याप्रमाणे कलर बनवून द्या. म्हणजे डार्क लाईट कुठला पाहिजे तो. खाली फक्त टोन पाहिजे. टोन म्हणजे मी त्या व्ह्यूअरला एक्सप्लेन करू शकणार तसं टाइपचे टोन पाहिजे. फॉर एक्झाम्पल गुगल वरती कुठला साडीचा फोटो काढला तरी पण हरकत नाही. त्याप्रमाणे मी माझ्या थ्रेड्स मॅच करणार नंतर कलर बनवून देऊ शकतात. बरोबर. या साडीमध्ये तुम्हाला जो कलर हवा असेल ना ते बनवून देऊ शकतात. सगळं कलर एक कस्टमरचा ऑर्डरचाच आहे. जस्ट एक पर्टिक्युलरली एक एकदम क्लासिक कलर आहे. हे सगळं फॅन्सी कलर जास्त चालते यामध्ये. बरोबर. जेवढा ऑथेंटिक तेवढा सोबर कलर्स पाहिजे. एकदम कलर कॉमन कलर बनवून उपयोग आहे तरी पण ज्या लोकांना ज्याप्रमाणे आवडतं त्याप्रमाणे. हे पण कॉइनची पण व्हरायटी गेली होती अगोदरच्या व्हिडिओ मध्ये. हे तर रेग्युलर आहेच. हे तर मास्टरपीस आहे. सगळे मास्टरपीसच आहे. कलर्स कॉन्सेप्ट एकदम बेस्टच आहे. म्हणजे हे पीस तुमच्याकडे नेहमी राहतात. हे असं नाहीये की लॉंग टर्म आहे. ओके. ह्याची रेंज पण याच हे 55 ची आहे.
हे अगोदर व्हिडिओ मध्ये गेला, तुम्ही जर कस्टमर जे असेल ना ते रिलेटेबल आहे ते व्हिडिओ पाहण्यानंतर ते रिलेट करू कळायचं ना, बरोबर. हे पण प्युअर टसरच आहे, एकदम प्रॉमिनेंट टीचर्सला लोकांनाच आवडणार. हो. प्युअर रेशम विविंग आहे, प्युअर टसर, प्युअर रेशम विविंग आहे. त्याचं मार्क पण दिलेलं आहे सिल्कचं, सिल्क मार्क दिलेला आहे. तसं साड्यांवरती जास्त जरीचं वर्क असतं, तर या साडीला कसं रेशमचं वर्क दिलंय, तर हे पण खूप जणांना आवडतं. आपल्या चॉईस नुसार ह्याच्यात घेऊ शकतात. ह्याची प्राइस पण एकदा सांगाल दादा? 63. 6300. आणि यामध्ये टसर मध्ये हे पण वेगळी व्हरायटी आहे. हे फक्त ओनली ऑफ व्हाईट, नो अदर कलर. जामदानी बॉर्डर आहे, हा, पण प्युअर आहे. बुटी वीव आहे, हा, पूर्ण हँडमेड. हँड वेविंग आहे सगळी. आणि काय रेंज असेल याची? हे 63. पण हा कलर सेम राहणार. आजचा कलर सेम राहणार, त्यामध्ये पदर वेगळे पदरचे वेगळे. color ज्याप्रमाणे same. तुम्हाला राणी कलर पाहिजे असेल तर राणी कलर बनवून देणार, येल्लो पाहिजे येल्लो. ओके. आजचा कलर हे प्रॉमिनंट सेम राहणार. ठीक आहे. याच्यात डिझाईन पण हीच राहणार ना? डिझाईन जामदानी ऑथेंटिक जामदानी. डिझाईन आहे. येस, ओके. जामदानी डिझाईन येणार. माझ्या पाठीमागे किती गर्दी झाली आहे साड्या खरेदी करायला. तुम्ही व्हिडिओ एंड पर्यंत बघितलात त्याच्याबद्दल धन्यवाद. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शॉपला लवकरात लवकर व्हिजिट करा, म्हणजे अशी खरेदी तुम्ही सुद्धा करू शकता. चला तर मग व्हिडिओला इथेच एंड करते. धन्यवाद.